फायनली आपण कल्याण स्टेशनला पोहोचलो आहोत। चेन्नई एक्सप्रेसने आपला प्रवास सुरू होतो। स्वामी समर्थ मित्रांनो, फायनली आपण अक्कलकोटला पोहोचलो आहोत। यात्री भुवन आहे मंदिरापासून हार्डली 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती आणि इथे यात्री भुवनच्या बाजूला हा निसर्गमय परिसर आहे, ज्यामध्ये स्वामींचे आठवणीतील काही क्षण रेखाटले आहेत। हा सुंदर नजारा तुम्हाला यात्री भुवनच्या जवळ पाहावयास। मंदिराच्या आजूबाजूला असे बरेच भक्ती निवास आहेत, जिथे साधारण 700-800 पासून रूम स्टार्ट होतात। हा पार्किंग एरिया आहे जो यात्री भुवन आहेत। असे इथे 7 ते 8 बिल्डिंग यात्री भुवनचे आहेत, जिथे साधारण आपल्याला 700 रुपयामध्ये आपल्याला रूम स्टार्ट होतात। तुम्ही आल्यावरती फक्त विचारा की कॉमन टॉयलेट आहे की प्रायव्हेट आहे, तर काही ठिकाणी प्रायव्हेट टॉयलेट तुम्हाला दिलं जातं आणि तिकडे जी बिल्डिंग आहे तिकडे कॉमन टॉयलेट। यात्री भुवनाच्या बाजूला या ठिकाणी आकर्षक असं आपल्या महाराजांचं स्मारक आहे, निसर्गमय वातावरण आहे आणि या ठिकाणी भंडाऱ्याची व्यवस्था केली जाते। यात्री निवासच्या अगदी बाजूलाच समोर टमटम आहेत। अक्कलकोट स्टेशनला सोडतात, तिकडनं आणतात। साधारण 12 किलोमीटरचा प्रवास आहे अक्कलकोट स्टेशनवरून तुम्हाला मंदिराकडे। हे आपलं मंदिर आहे। मंदिराच्या जवळ आलात की तुम्हाला इकडे राईट साईडला भक्तिनिवास दिला जातो। मंदिराच्या समोरच हा चहावाला आहे, अमृततुल्यच्या समोरचा। अतिशय उत्कृष्ट दर्जाचा चहा इथे मिळाला। आपण रूम घेतलाय, रूम नंबर 73 आणि हा स्पेशियस असा रूम आहे। तर आता फ्रेश झाल्यावर आपण निघालो आहोत स्वामी दर्शनासाठी। या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात दुकाने आहेत आणि प्रसन्न असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सो फायनली आपण स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी मठामध्ये एंट्री केलेली आहे। या मंदिरामध्ये जाताना अतिशय मन भावुक झालं। बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतरला फायनली मी स्वामी दर्शन घेणार होतो। साधारण 2 वर्ष झाली असतील आणि या ठिकाणी आवाढव्य परिसरात बनवलेले मंदिर आहे। समोर वटवृक्ष आहे। याच ठिकाणी स्वामी आपल्या आयुष्यातील बरेच वर्ष लोकांच्या सेवेसाठी रुजू केलेली होती। आम्ही भक्तांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, पण आज मंगळवार आहे, जास्त प्रमाणात लोक आली नाहीत। जर तुम्ही रविवारी किंवा गुरुवारी याल तर या ठिकाणी तुम्हाला प्रचंड गर्दी पाहावयास मिळते आणि आकर्षक असं मंदिर आपल्या समोर आहे। या ठिकाणी तपसाधना करण्यास बरीच मंडळी बसलेली आहे। कुठे आलोय आपण? फायनली आपलं स्वामींचं दर्शन झालेलं आहे, व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे आणि आता इथे बाहेर जी दुकान आहेत तिकडे आपण थोडीफार शॉपिंग करणार होतो। स्वामींच्या आठवणीतील काही क्षण आपल्यासोबत राहावे याच्यासाठी आपण थोडंफार काही सामान घेतोय।
बोल. सो दर्शन झाल्यावरती आत्ता आपण या ठिकाणी नाश्ता करत आहोत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही नाश्ता नाही केला तरी चालेल. या ठिकाणी 12 वाजता डॉट स्वामींचा भंडारा सुरू होतो आणि स्वामींची आकर्षक अशी प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहावी. आत्ता आपण आलो आहोत स्वामी भंडाऱ्यासाठी. इथे बरीचशी लाईन होती. साधारण 5000 भाविक दर दिवशी या ठिकाणी जेवून जातात. त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही. आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी स्वामी भंडाऱ्याचा स्वाद घेत होती. आणि फायनली पूजा झाल्यावरती आपण भंडाराला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने जर स्वामी सेवेसाठी रुजू व्हायचं असेल तर तुम्ही चपाती वाटप, पाणी वाटप हे करू शकता. रजिस्टर्ड करावं लागेल आल्यावरती. आणि महिलांसाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे की त्यांना चपाती बनवण्याचं कार्य जर करायची इच्छा असेल तर या ठिकाणी करू शकतात. समोर कपिला गाय आहे. स्वामी समर्थ महाराज की बोल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोल. स्वामी कुठे आहेत? स्वामी ते बघ. स्वामी कुठे आहेत? हा, स्वामींना नमो नमो कर. नमो नमो स्वामी, सुखाचा ठेवा. हा, इकडे बघ, स्माईल. श्री स्वामी समर्थ. हा, नुकतीच गरमीला सुरुवात झालेली आहे. इकडे ज्यूस पीत होतो, उसाचा रस पिऊन मनसोक्त असा पुढचा प्रवास करायचा होता. चोळप्पा महाराजांच्या समाधी ठिकाणी आपल्याला जायचं होतं, जे स्वामींचे एकनिष्ठ भक्त आहेत. आणि तिकडे आपण पायवारीनेच सुरुवात केलेली आहे. साधारण एक 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला चोळप्पा महाराजांचं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतंय. वाडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सो तुम्ही आलात तर या ठिकाणी जायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला पूर्ण अक्कलकोट फिरायचं असेल तर तुम्हाला एक दिवस पूर्ण काढूनच या ठिकाणी यायचं आहे. आता आपण चोळप्पा महाराजांच्या वाड्यात आता वाड्यामध्ये आलोय. आणि खरंच मित्रांनो, आजचा क्षण माझ्यासाठी खूप किमती मोलाचा आहे. स्वामी या ठिकाणी बऱ्याचदा आलेले. चोळप्पा महाराज हे स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते आणि स्वामींचे आवडते भक्त होते. सो स्वामी बऱ्याचदा या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी त्यांचा स्पर्श आहे स्वामींचा. स्वामींच्या मंदिरापासून साधारण एक 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती या ठिकाणी गार्डन आणि तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही संध्याकाळचा जर टाईम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही या गार्डनमध्ये या. फक्त 5 रुपये तिकीट आहे. या गार्डनमध्ये आल्यावरती तुम्हाला बऱ्याच एकांत मिळेल आणि खूप सारी फोटोग्राफी करायला भेटेल, जशी आम्ही केली. आणि खरंच दिवसाचा एंड तुम्ही या ठिकाणीच करा. याच्यानंतरला जर का तुमचं तिकीट, मी सजेस्ट करेन तुम्ही रात्री 10च्या नंतरच काढा. बिकॉज तुम्हाला रात्री 8 वाजताचा जो भंडारा असतो तो खाण्याचा योग देखील येईल. आमची ट्रेनचं लवकर होती. सो आम्ही गार्डनमध्ये आलो आणि लवकर इकडचे फोटोशूट कॅप्चर वगैरे करत बसलो. देन आम्ही निघालो. सो तुम्हाला कशी वाटली आजची आमची ट्रिप? आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो